Hello everyone. In today's lecture, we are going to study the points in Unit 2nd, Chapter 1st, Fundamentals of PL/SQL, and the points are PL/SQL expressions and comparisons. Okay, so in that first, this is the main point, and in that the sub point is logical operators. Okay, so we study about some of the operators which is logical. Logical operators are basically used to check whether the given expression is true or false. जी काही गिवन कंडिशन आहे तर ती कंडिशन ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये लॉजिकल ऑपरेटर्स काय केले जातात यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ओके, जर ग्रेटर दॅन आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादी कंडिशन द्यावी लागेल. ओके, तर त्याच्यामध्ये ती कंडिशन कशी दिली जाते तर त्याच्यामध्ये एखादा लॉजिकल ऑपरेटर्स यूज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटर्स यूज होतात. तर त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर याच्यामध्ये एखादी कंडिशन ट्रू करायची असेल तर काय करणार आहे, मी सांगितलं एक्स इज ग्रेटर दॅन वाय. तर त्याच्यामध्ये ती कंडिशन चेक केल्यानंतर ती जर व्हॅल्यू ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर त्याच्यामध्ये लॉजिक ऑपरेटर्स यूज केला जातो. तर त्याच्यामध्ये ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनवरती टेबलमध्ये दिसत असतील ऑपरेटर्स. तर त्याच्यामध्ये बघा ऑल ट्रू इफ ऑल ऑफ अ सेट ऑफ कंपॅरिझन्स आर ट्रू. देन अँड ट्रू इफ बोथ बुलियन एक्सप्रेशन्स आर ट्रू. ओके, आता याच्यामध्ये बघा सपोज एक्स इज ग्रेटर दॅन 2 अँड एक्स इज ग्रेटर दॅन 3. ओके, जर एखादी व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 1 असेल आणि जर त्याच्यामध्ये एक्स इज ग्रेटर दॅन 2 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3 अशी जर कंडिशन दिलेली असेल तर ती कंडिशन ट्रू येणार आहे. अदरवाईज एक्सची व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये आपण डिफाईन करताना तर 5 केलेली असेल आणि चेक करताना आपण तर लेस दॅन 2 अँड लेस दॅन 3 करत असेल तर त्याच्यामध्ये ती फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर बघा एनी ट्रू इफ एनी वन ऑफ अ सेट ऑफ कंपॅरिझन्स इज ट्रू. ओके, देन बिटवीन ट्रू इफ द ऑपरेंड इज विदिन अ range. Then next बघा exist true if a subquery contains any rows. Then in true if the operand is equal to one of a list of expressions. Then like true if the operand matches a pattern. म्हणजे एखादा पॅटर्न जर त्याच्यामध्ये चेक करायचा असेल सॅटिस्फाय होतो की नाही तर त्याच्यामध्ये तो पॅटर्न मॅच करण्यासाठी त्याच्यामध्ये लाईक हा ऑपरेटर यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल जेंडर जर पॅटर्न चेक करायचा असेल जर त्याच्यामध्ये फिमेल हा जर पॅटर्न त्याच्यामध्ये द्यायचा असेल तर तो पॅटर्न कसा लिहायचा हे तुम्हाला झालेला आहे पॅटर्न मॅचिंग या पॉइंटमध्ये. तर त्याच्यामध्ये पॅटर्न मॅच सपोज तो पर्टिक्युलर पॅटर्न त्याच्यामध्ये मेन्शन केला तर तो पॅटर्न लाईक हा लॉजिकल ऑपरेटर यूज करून तिथे मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर आहे नॉट रिव्हर्सेस द व्हॅल्यू ऑफ एनी अदर बुलियन ऑपरेटर. दुसऱ्या कोणत्याही बुलियन ऑपरेटरची व्हॅल्यू आपण काय करू शकतो तर त्याच्यामध्ये चेंज करू शकतो किंवा रिव्हर्स करू शकतो. त्याच्यानंतर आहे ऑर ट्रू इफ आयदर बुलियन एक्सप्रेशन इज ट्रू. बुलियन एक्सप्रेशन काय आहेत तर त्याच्यामध्ये 2 आहेत, एक आहे तो 0 आणि 1. ओके, अँड लास्ट वन सम ट्रू इफ सम ऑफ अ सेट ऑफ कंपॅरिझन्स आर ट्रू. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला समजले नसतील तर तुम्हाला हे जे खाली एक्झाम्पल दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की याच्यामध्ये हे ऑपरेटर्स कसे यूज होतात. बघा याच्यामध्ये डिक्लेअर एक्स बुलियन इज इक्वल टू ट्रू अँड वाय बुलियन इज इक्वल टू फॉल्स. आता हे 2 व्हेरिएबल्स घेतलेले आहेत एक्स अँड वाय. हा प्रोग्राम आहे तो एसक्यूएल प्रोग्राम आहे, नॉट अ माय एसक्यूएल प्रोग्राम. माय एसक्यूएल मधील प्रोग्राम नाहीये हा. तर आता ह्याच्यामध्ये बघा एक्स बुलियन इज इक्वल टू ट्रू, वाय बुलियन इज इक्वल टू फॉल्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे ट्रू, वायची व्हॅल्यू आहे फॉल्स. इथे डिक्लेअर केलेली आहे व्हॅल्यू. ओके, व्हेरिएबलला सुद्धा आपण व्हॅल्यू या टाईपमध्ये असाइन करू शकतो. देन बिगिन सेक्शन इफ एक्स अँड वाय देन. ओके, जर एक्स आणि वाय दोन्हीही घेतले असतील तर त्याच्यामध्ये आउटपुट काय शो होणार आहे तर लाईन 1 कंडिशन इज ट्रू. ओके,
एंड इफ. त्याच्यानंतर सेकंड आपण ऑपरेटर इथे यूज केलेला आहे बघा, एक्स ऑर वाय. एक्स किंवा वाय दोन्ही असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, दोन्हीपैकी एक असेल तर त्याच्यामध्ये लाईन 2 प्रिंट होणार आहे, कंडिशन इज ट्रू. एंड इफ नॉट एक्स. ओके, नॉट एक्स. तर आता या प्रोग्राम मध्ये फक्त तुम्हाला हे DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन हे काय दिलेलं आहे ते लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त इथं आपण यूज कसं करू शकतो किंवा ऑपरेटर्स इम्प्लिमेंट कसे करू शकतो तर हे बघायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, एक्स अँड वाय, एक्स ऑर वाय, नॉट एक्स, नॉट वाय. तर या टाईपमध्ये आपण काय करू शकतो तर हे जे काही लॉजिकल ऑपरेटर्स आहेत तर ते लॉजिकल ऑपरेटर्स यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहेत बुलियन एक्सप्रेशन्स. बुलियन एक्सप्रेशन कॅन रिटर्न आयदर 0 और 1 व्हॅल्यू. याच्यामध्ये एकतर 0 व्हॅल्यू रिटर्न केली जाते किंवा 1. आता याच्यामध्ये त्याचे ऑपरेटर कोणते आहेत बघा, 0, 1. आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघा, जर व्हॅल्यू ऑपरेटर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. आणि जर व्हॅल्यू 1 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, फॉल्स असते. ओके, these are the only two boolean expressions, 0 and 1. Okay, then our next syllabus topic is case expression handling. Okay, case expression handling is used to check multiple conditions, and this topic is discussed in the next section of this chapter, which is going about case statement. Okay, तर हे जे काही केस एक्सप्रेशन हँडलिंग आहे हे तुम्हाला जे काही केस स्टेटमेंट्स आहेत तर त्या केस स्टेटमेंट्स मध्ये शिकायचे आहेत. सो वी स्टडी दॅट पॉइंट इन आवर नेक्स्ट लेक्चर्स. ओके, सो वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट, null values in comparisons and conditional statements. Null values can be used in conditional statements to do comparison. जे जर याच्यामध्ये कंपॅरिझन करायची असेल तर त्या कंपॅरिझन साठी याच्यामध्ये नल व्हॅल्यूचा यूज होऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल दिलेला आहे, इफ रोल नंबर इज नल देन आफ्टर दॅट द ब्लॉक स्टेटमेंट्स अँड else statement and end if. Okay, here we are checking whether the value of variable is null or not. If the value is null, then statements below the if are executed, and if the value is not null, then the else part will be executed. म्हणजे याच्यामध्ये नल व्हॅल्यू यूज करून काय केलेलं आहे तर नल यूज करून चेक केलेलं आहे की रोल नंबर हा जो व्हेरिएबल आहे किंवा हा जो कॉलम आहे तो नल आहे की नाही. ते जर नल नसेल तर त्याच्यामध्ये एल्स इफचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, आणि जर नल असेल तर त्याच्यामध्ये इफ स्टेटमेंटचं जे काही कोड आहे किंवा स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट तिथे काय होईल, प्रिंट होईल. तर या टाईपमध्ये हे स्टेटमेंट्स यूज केले जातात, नल स्टेटमेंट्स. ओके, तर ह्याच्यामध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट इज PLSQL डेटा टाइप्स. PLSQL data type is the most important part in PLSQL, and there is a question related to that. PLSQL data type is explain different types of PLSQL data types in your question papers. Okay, so just remember that point, which is PLSQL data type. In PLSQL, we start this point. In PLSQL, we store the data in tabular format, where table is the combination of rows and columns. Okay, while creating table, we have to assign data types to the columns. These data types are used to decide that which type of data the columns can store. Okay, आता या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे तर आपण डेटाबेस मध्ये जेव्हा एखादा टेबल क्रिएट करतो तर तो टेबल क्रिएट करताना त्याच्यामध्ये आपण कॉलम नेम देतो, आणि कॉलम नेम दिल्यानंतर त्याच्या पुढे त्याचा पर्टिक्युलर डेटा टाइप असाइन केलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिएट टेबल स्टुडंट, देन इन ब्रॅकेट रोल नंबर इंट. ओके, तर रोल नंबर हा काय आहे तर कॉलम आहे, आणि इंट काय आहे तर डेटा टाइप आहे. म्हणजे रोल नंबर या कॉलम मध्ये इंटिजर टाइपचा डेटा काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. म्हणजे नंबर व्हॅल्यूज फक्त आपण तिथे काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट कॉलम इज नेम अँड डेटा टाइप इज varchar 220. ओके, तर त्याच्यामध्ये नेम हे काय आहे तर कॉलम नेम आहे, आणि varchar 220 हे काय आहे तर त्याचा
डेटा टाईप आहे, म्हणजे व्हेरकॅट 2 हा डेटा टाईप आहे आणि 20 ही साईज आहे. म्हणजे 20 या साईज पर्यंत आपण नेम या फील्डमध्ये किंवा कॉलममध्ये काय करू शकतोय, व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, सो in PLSQL it supports the data types which are divided into 3 main parts. First one is number types, then second is character types, and third is boolean types, and fourth is date time and interval type. Okay, that means these are the 4 important different types: number types, character types, boolean types, and date time and interval type. Okay, these are the 4. So we studied about one by one of that particular data types. So first one is number types. Okay, in number types it contains small int, integer or int, decimal or DEC, numeric and float. ओके, तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल नंबर टाइप्सचा स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये बघा काय आहे, तर नंबर टाइप्समध्ये अगेन तुम्हाला 5 टाईपचे डेटा टाइप्स आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे तो स्मॉल इंट, इंटीजर, डेसिमल, ओके, न्यूमेरिक अँड फ्लोट. ओके, तर या टाईपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आता ह्याच्यामध्ये बघा स्मॉल इंट. स्मॉल इंटमध्ये तुम्हाला डेटा टाईप तुम्ही या टाईपमध्ये डिक्लेअर करू शकता. इथे एक्झाम्पल बघू शकताय स्मॉल इंट. स्मॉल इंट घेतले तर बघा याच्यामध्ये काय येईल, द स्मॉल इंट डेटा टाइप इज युज्ड टू एक्सेप्ट न्यूमेरिक व्हॅल्यूज विथ डिफॉल्ट स्केल ॲज 0. इट स्टोअर एनी इंटीजर व्हॅल्यू बिटवीन द रेंज 2^-15 and 2^-15-1. ओके, म्हणजे 2^-15 अप टू 2^-15-1 या रेंजमध्ये आपण त्या व्हॅल्यूज काय करू शकतो, यूज करू शकतो. आता ते 2^-15 किंवा 2^15 ह्या व्हॅल्यूज किती येतात ते काउंट करत बसण्याची गरज नाहीये आपल्याला. तर याच्यामध्ये त्याची एक पर्टिक्युलर रेंज दिलेली आहे. तर त्या रेंज थ्रू आपण त्या व्हॅल्यूज काय करू शकतो, यूज करू शकतो. इफ यू असाइन अ न्यूमेरिक व्हॅल्यू विथ अ प्रिसिजन अँड स्केल टू अ स्मॉल इंट डेटा टाइप, द स्केल पोर्शन ट्रंकेट्स विदाउट राउंडिंग. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये बघा प्रिसिजन अँड स्केल. प्रिसिजन म्हणजेच काय, तर पॉइंटच्या जी अगोदर व्हॅल्यू असते ती प्रिसिजन असते आणि त्याच्यानंतर डॉट नंतरची जी व्हॅल्यू असते ती स्केल असते. तर आता ह्याच्यामध्ये जी व्हॅल्यू पॉइंट नंतर दिलेली असते ती ट्रंकेट केली जाते. म्हणजे जे लेफ्ट साईडला व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये राउंडेड केली, रिमूव्ह केली जाते जर ती व्हॅल्यू जर आपण स्मॉल इंट मध्ये इन्क्लूड केली तर. ओके, म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल बघा for example I am taking here 23,000. okay, these are also comes under small int data type. ही व्हॅल्यू स्मॉल इंट या डेटा टाइप मध्ये येऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं मायनस, इट ऑल्सो एक्सेप्ट मायनस व्हॅल्यूज. याच्यामध्ये मायनस व्हॅल्यू सुद्धा एक्सेप्ट केल्या जातात. ओके, फॉर एक्झाम्पल इथे व्हॅल्यू काय लिहिली, 12.125.2. ओके, आता याच्यामध्ये हे 120 हे काय आहे तर प्रिसिजन आहे आणि त्याच्यामध्ये 2 हे काय आहे तर स्केल आहे. ओके, आता याच्यामध्ये 125.2 जर या टाइप मधली व्हॅल्यू घ्यायची असेल तर ती स्मॉल इंट मध्ये घेतली तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली हा जो स्केल आहे तो काय होतो, याच्यामध्ये ट्रंकेट होतो. तर आता याच्यामध्ये ट्रंकेट झाल्यानंतर ही व्हॅल्यू काय होणार आहे तर 125. ओके, तर या टाइप मध्ये जर पॉइंट मधील व्हॅल्यू घेतल्या तर त्या काय होतात, ट्रंकेट होतात. ओके, दिस इज दी फर्स्ट नंबर डेटा टाइप स्मॉल इंट. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे इंटीजर और इंट. ओके, दिस इज द मोस्ट युजफुल नंबर डेटा टाइप and it is mostly used. Okay, integer or it is also used as a
इंट. ओके, तुम्ही इंट हा स्मॉल कीवर्ड यूज करू शकता किंवा इंटिजर असं फुल नेम मध्ये सुद्धा यूज करू शकता. ओके, दोन्हीचा मीनिंग सेम आहे. इंटिजर डेटा टाइप इज यूज्ड टू एक्सेप्ट न्यूमेरिक व्हॅल्यूज with an default scale as 0. It stores any integer value between the particular range which is given in this point 2 cap minus 31 and 2 cap 31 minus 1, and attempting to assign values outside this range causes an error. या व्यतिरिक्त जर या रेंजच्या बाहेरील व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये स्टोअर केल्या तर त्याच्यामध्ये एरर येऊ शकते. आणि इंटिजर मध्ये फक्त न्यूमेरिक व्हॅल्यूज ऍक्सेप्ट होतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉइंट मधील व्हॅल्यू दिल्यात म्हणजे डेसिमल व्हॅल्यूज दिल्यात तर त्याच्यामध्ये जी काही लास्ट व्हॅल्यू आहे ती 0 कन्सिडर केली जाते. ओके, आणि त्याच्यामध्ये जो डेसिमल पॉइंट असेल तर दिलेला असेल विदाउट 0 तर तो काय केला जातो तर ट्रंकेट केला जातो. ओके, तर ट्रंकेट करून त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. ओके, तर इंटिजर मध्ये आपण फक्त इंटिजर व्हॅल्यूज काय करू शकतो असाइन करू शकतो. तर इथे मग या टाइप मध्ये सपोज 125 ही व्हॅल्यू घेतली. सपोज याच्यामध्ये ओके दिस व्हॅल्यू इज ऑल्सो इंटिजर. फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग हिअर 1524.5. ओके, तर ही डेसिमल व्हॅल्यू आहे तर ही ट्रंकेट केली जाते आणि याच्यामध्ये जो पॉइंट नंतरची व्हॅल्यू आहे ती त्याच्यामध्ये काय केली जाते ट्रंकेट केली जाते म्हणजेच काय तर रिमूव्ह करून टाकली जाते. ओके, दिस इज द अनदर नंबर टाइप विच इज इंटिजर. देन नेक्स्ट इज डेसिमल. ओके, तर डेसिमल व्हॅल्यू यूज करायची असेल तर याच्यामध्ये दोन सिंटॅक्स आहेत त्याच्यामध्ये बघा. डेसिमल PS P,S किंवा DEC P,S. ओके, डेसिमल फुल यूज करा किंवा डेसिमल शॉर्ट मध्ये यूज करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍडिशनल आहे की तुम्हाला ब्रॅकेटमध्ये P आणि S या दोन व्हॅल्यूज असाइन कराव्या लागतात. तुम्ही जर इथं बघितलं तर स्मॉल इंट किंवा इंटिजर घेतला तर त्याच्यामध्ये कोणतंही ब्रॅकेट टर्म यूज करावे लागत नाहीत. डेसिमल मध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये P आणि S ची व्हॅल्यू काय करावी लागते यूज करावी लागते. तर त्याच्यामध्ये P स्टँड्स फॉर प्रिसिजन अँड S स्टँड्स फॉर स्केल. ओके, तर डेसिमल व्हॅल्यू इथे बघा तुम्हाला दिसेल. अगोदर एक्झाम्पल बघा. डेसिमल 10,3. ओके, डेसिमल 10,3 म्हणजेच काय तर तुमचा जो प्रिसिजन आहे तो 10 नंबर्स पर्यंत असू शकतो आणि जे स्केल आहे ते 3 डिजिट्स पर्यंत असू शकतात. 3 म्हणजेच काय तर डॉट नंतर किती पॉइंट्स असणार आहेत तर 3च पॉइंट्स आपण घेऊ शकतो आणि डॉटच्या अगोदरची जी व्हॅल्यू आहे त्याच्या व्हॅल्यू आपण 10 पर्यंत घेऊ शकतो किंवा डिजिट्स हे 10 पर्यंत घेऊ शकतो मग ते कोणतेही असतील. ओके, the decimal data type is used to accept floating point values for which you define a precision and a scale in the data type declaration. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये फ्लोटिंग पॉइंट फ्लोट व्हॅल्यूज जर स्टोअर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये डेसिमल हा डेटा टाइप काय केला जातो यूज केला जातो. The precision is a positive integer that represents the total number of digits that the number will contain. The scale is a positive integer that represents the number of digits of decimal places which will occur to the right of the decimal point. The scale for a decimal cannot be larger than the precision. म्हणजे त्याच्यामध्ये स्केलची व्हॅल्यू ही प्रिसिजन पेक्षा जास्ती असू शकत नाही. ओके, म्हणजे स्केलची व्हॅल्यू ही प्रिसिजन पेक्षा कमीच असली पाहिजे. If you exceed the number of digits expected to the left of the decimal point, an error is thrown. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचं लिमिट क्रॉस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एरर येणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये डेसिमल 10 आहे आणि डेसिमलचं प्रिसिजन आहे 10 आणि स्केल आहे 3. आता फॉर एक्झाम्पल बघा मी इथं काय घेतलेलं आहे व्हॅल्यू डेसिमल 10 म्हणजे मी व्हॅल्यूज 10 पर्यंत घेऊ शकते. म्हणजे सपोज बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, त्याच्यानंतर मी पॉइंट देऊ शकते. ओके, तर आता मला जर पॉइंट घ्यायचं नसेल आणि ह्याच्यामध्ये जर मी डेसिमलचं प्रिसिजन जर 10 घेतलेलं असेल तर मी 11 नंबरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकत नाही आणि केली तरी त्याच्यामध्ये काय येणार आहे एरर येणार आहे. ओके, तर मी बघा याच्यामध्ये किती व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत
1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इथपर्यंत मी व्हॅल्यू घेऊ शकते. आणि त्याच्यामध्ये 3 हा काय आहे तर स्केल आहे. त्याच्या म्हणजे पॉइंट नंतर मी फक्त 3 व्हॅल्यू घेऊ शकते. ओके, त्याच्यामध्ये 4th नंबरची व्हॅल्यू ऍड करू शकत नाही. म्हणजे या लिमिट पर्यंत फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला जर ही व्हॅल्यू यूज करायची असेल तर ही व्हॅल्यू ऍज अ डेसिमल व्हॅल्यू म्हणून काय होते कन्सिडर होते. ओके, सपोज फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल बघा 5000.04. okay, it also comes under the decimal point. Okay, this is the another data type decimal. Then next one numeric is same as decimal. Okay, ही डेसिमल सारखी सेमच आहे, त्यामुळे तुम्ही डेसिमल यूज करा किंवा न्यूमेरिक यूज करा, दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू त्याच्यामध्ये ऍक्सेप्टेड आहे. त्याच्यानंतर बघा फ्लोट इन ब्रॅकेट पी, दिस इज द सिंटॅक्स. त्याच्यामध्ये हा त्याचा सिंटॅक्स आहे. एक्झाम्पल बघा फ्लोट इन ब्रॅकेट 8. The float data type accepts approximate numeric values for which you may define a precision up to a maximum of 64. The default precision is 64 if not declared. प्रिसिजन व्हॅल्यू आपण 64 पर्यंत घेऊ शकतो. म्हणजे फ्लोट 8 म्हणजे त्याची साईज 8 आहे, तर त्यामध्ये मॅक्झिमम साईज ही आपण 64 घेऊ शकतो. तर आता इथे काय दिलेले आहे फ्लोट 8, तर व्हॅल्यू बघा आपण इथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहेत, हे काउंट करू शकता 1 2 3 4 5 6 7 8. ओके, ही फ्लोट पॉइंट व्हॅल्यू घेऊ शकतो किंवा आपण 1.2 ही सुद्धा फ्लोट व्हॅल्यू असू शकते. त्याच्यानंतर 123.4567 ही व्हॅल्यू सुद्धा फ्लोट असू शकते. तर इथं तुम्हाला डिफरंट एक्झाम्पल्स दिलेले आहेत फ्लोटचे. ओके, तर हा फर्स्ट टाइप आहे नंबर टाइप्स. ओके, देन वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट data type which is character types. That means only the character values are stored in the character data type, and in number data type we just store the values related to the numbers. Okay, so in character type it contains char, varchar. ओके, त्याच्यामध्ये 2 डेटा टाइप्स आहेत, कॅर अँड varchar. ओके, तर बघा आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कॅर and its syntax is char and in bracket length. ओके, तर आता इथं खाली फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल बघा काय आहे, char in bracket 20. char 20 म्हणजेच कॅरेक्टर डेटा टाइप असणार आहे आणि त्याची साईज असणार आहे 20. म्हणजे 20 साईज पर्यंत आपण त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स काय करू शकतो, पर्टिक्युलर फील्ड मध्ये स्टोअर करू शकतो, ज्याचा डेटा टाइप कॅर आहे त्यामध्ये. किंवा त्याच्यामध्ये तुम्ही फुल नेम यूज करू शकता कॅरेक्टर. ओके, कॅर किंवा कॅरेक्टर and in bracket size. ओके, आता त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा फोनिक्स और इन्फोटेक. तर हे या टाइपचे कॅरेक्टर्स आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आता हे डेटा टाइप्स तुम्ही यूज केलेली आहेत SQL क्वेरीज मध्ये, त्यामुळे तुम्हाला माहिती असतील. क्रिएट टेबल कमांड मध्ये तुम्ही हे कंपल्सरी यूज केलेले आहेत. ओके, सो वी जस्ट सी अबाउट द इंट्रोडक्शन अबाउट दॅट डेटा टाइप. द char डेटा टाइप accepts character or string type of data including Unicode. It is known as fixed length data type. The length of the character string is specified while assigning the data type. For example, character n, where n represents the maximum size of the character string. If size is not specified, then the default size will be 1. म्हणजे याच्यामध्ये कॅरेक्टर्स ऍक्सेप्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये फिक्स्ड लेंथ डेटा टाइप आहे. म्हणजे तुम्ही जेवढी लेंथ तिथे फिक्स कराल तेवढेच कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये काय केले जातील, ऍक्सेप्ट केले जातील. आणि याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये साईज फिक्स केली नाही तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट साईज ही 1 ऍक्सेप्ट केली जाते. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, द मिनिमम लेंथ ऑफ द कॅरेक्टर डेटा टाइप इज 1 अँड मॅक्झिमम लेंथ इज अप टू द टेबल पेज साईज. ओके, तर आता याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू 1 असू शकते आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, तर डेटाबेसमध्ये जे काही टेबल पेज आहे किंवा टेबलची जी काही पेज साईज आहे तर तेवढी त्याची मॅक्झिमम लेंथ असू शकते. कॅरेक्टर स्ट्रिंग्स विच आर लार्जर दॅन द पेज साईज ऑफ द टेबल कॅन बी स्टोर्ड ॲज अ कॅरेक्टर लार्ज ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कॅरेक्टर लेंथ आपण 20 दिलेली असेल आणि
सपोज टेबल पेज साईज 20 असेल आणि त्याच्यापेक्षा जास्ती जर डेटा स्टोअर करायचा असेल तर तो ऍज अ CLOB म्हणून काय होतो, स्टोअर होतो. ओके. If value is having greater than size and the char data type is tried to store, then the extra characters are truncated. Okay, extra characters काय केले जातात, ट्रंकेट केले जातात. आता फॉर एक्झाम्पल बघा मी काय दिलं याच्यामध्ये, ट्रंकेट केलं जातं म्हणजे काय केलं जातं. फॉर एक्झाम्पल मी तर डेटा टाइप लिहिलेला आहे कॅर इन ब्रॅकेट 4. ओके, आणि त्याच्यामध्ये जर या डेटा टाइप सपोज मी तर घेतलेला आहे नेम. ओके, नेमची व्हॅल्यू नेम हा कॉलम घेतलेला आहे आणि त्याचा डेटा टाइप दिलेला आहे कॅर 4. ओके, आणि जर त्याच्यामध्ये मला नाव स्टोअर करायचं असेल, ओके, आणि आता याच्यामध्ये बघा या नेम मध्ये किती कॅरेक्टर्स आपण घेतलेले आहेत, तर याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर आता ह्याच्यामध्ये घेताना त्याचा डेटा टाइप आपण 4 घेतलेला आहे, पण याच्यामध्ये स्टोअर करताना आपण कॅरेक्टर्स किती स्टोअर केलेले आहेत, तर 8 स्टोअर केलेले आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये ट्रंकेट केले जातात म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे लास्ट वरून येतात तर याच्यामध्ये हे रिमूव्ह केले जातात आणि त्याच्यामध्ये त्याची जेवढी साईज असेल तेवढेच कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवले जातात. म्हणजे जे काही पुढचे फील्ड्स असतात तर ते पुढील कॅरेक्टर्स असतात ते ट्रंकेट केले जातात म्हणजे रिमूव्ह केले जातात. ओके, तर या टाइपमध्ये हे ट्रंकेट केले जातात पर्टिक्युलर स्ट्रिंग. आणि त्याच्यामध्ये जो सेकंड डेटा टाइप आहे तो आहे varchar length. The varchar data type accepts character or string type of data including Unicode and it is known as variable length data type. The length of the character string is specified while assigning the data type which indicates the maximum number of characters it can accept. ज्याच्यामध्ये मॅक्झिमम किती कॅरेक्टर्सची स्ट्रिंग ऍक्सेप्ट केली जाईल तर त्याची लेंथ याच्यामध्ये दिली जाते. We can assign the length from 1 to the current table page size. आता ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॅरेक्टर डेटा टाइप सारखीच आहे याच्यामध्ये. If value having lower size than the size of varchar data type is stored in it and then the remaining space will be reutilized. ओके, याच्यामध्ये रियुटिलाइज केली जाऊ शकते त्याच्यामध्ये साईज. ओके, फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये बघा varchar 10. ओके, तर ह्याच्यामध्ये varchar 10 यूज केलं तर त्याच्यामध्ये फक्त मॅक्झिमम 10 कॅरेक्टर्स पर्यंत आपण स्ट्रिंग काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. ओके, तर हे दोन टाइप्स आहेत, कॅरेक्टर टाइप्स कॅर अँड varchar. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप आहे बुलियन टाइप. आता बुलियन टाइप मध्ये तुम्हाला माहिती असेल की व्हॅल्यू याच्यामध्ये काय येणार आहे, एक तर येणार आहे ट्रू किंवा फॉल्स, जस्ट लाईक बुलियन एक्सप्रेशन. द बुलियन डेटा टाइप कॅन ऍक्सेप्ट व्हॅल्यू आयदर ट्रू ऑर फॉल्स. नो नीड टू डिक्लेअर साईज व्हाईल डिक्लेअरिंग द बुलियन डेटा टाइप. जे याच्यामध्ये बुलियन डेटा टाइप यूज करताना कोणतीही साईज देणं गरजेचं नाहीये. त्याच्यामध्ये डिरेक्टली दोन व्हॅल्यूज ऍक्सेस केले जातात, ट्रू किंवा फॉल्स. True or false are case insensitive. If you attempt to assign any other value to a Boolean data type, an error get occurred. याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स यापैकी या व्यतिरिक्त तुम्हाला काही व्हॅल्यू असाइन करायची असेल आणि ती जर त्याच्यामध्ये असाइन केली तर त्याच्यामध्ये डिरेक्टली काय होते, एरर येते. कारण बुलियन टाइप्स आर सिस्टीम डिफाईन्ड आणि त्याच्यामध्ये त्याच्या दोनच व्हॅल्यू असू शकतात, ट्रू आणि फॉल्स. ते तुम्ही स्मॉल लेटर मध्ये यूज केलं तरी चालेल किंवा कॅपिटल लेटर मध्ये यूज केलं तरी चालतं. इथं तुम्हाला एक्झाम्पल दिसेल, ट्रू ट्रू, फॉल्स किंवा स्मॉल लेटर मध्ये फॉल्स तुम्ही यूज करू शकता किंवा कॉम्बिनेशन बघा कॅपिटल टी अँड ऑल अदर स्मॉल. तर कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये हे बुलियन टाइप्स काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये लास्ट डेटा टाइप आहे तो आहे डेट टाइप अँड इंटरवल टाइप. ओके, डेट टाइम अँड इंटरवल टाइप मध्ये बघा काय आहेत, डेट टाइम. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल डेट. द डेट डेटा टाइप एक्सेप्ट्स डेटा टाइप ऑफ व्हॅल्यू, डेट टाइप ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे डेटशी रिलेटेड म्हणजे ऍक्च्युअल टाइम अँड डेट
हे या टाइप मध्ये होतं डेट टाइम अँड इंटरवल मध्ये. तर त्याच्यामध्ये डेट आहे तर त्याच्यामध्ये डेट आहे तर त्या व्हॅल्यूच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती याच्यामध्ये स्टोअर होते. नो नीड टू असाइन साइज वाइल डिक्लेअरिंग अ डेट डेटा टाइप. त्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू असाइन करण्याची गरज नाहीये डेट डेटा टाइप यूज करताना. डेट व्हॅल्यूज शुड बी स्पेसिफाईड इन द फॉर्म YYYY dash MM dash DD. म्हणजे year is given in full, MM and DD. M means month, D for date. Okay. The value of month must be between 1 and 12. याच्यामध्ये मंथची व्हॅल्यू यूज करताना त्याच्यामध्ये 1 to 12 हे न्यूमेरिक यूज करायचे आहेत. व्हॅल्यू ऑफ डे शुड बी बिटवीन 1 and 31. डेटची व्हॅल्यू असाइन करताना 1 to 31 याच्यामधले डिजिट्स यूज करायचे आहेत. इट डिपेंड्स ऑन द मंथ अँड व्हॅल्यू ऑफ इयर शुड बी बिटवीन 0 and 9999. त्याच्यामध्ये कोणता इयर यूज करता त्याच्यावरती डिपेंड आहे. कोणताही अप टू 9999 याच्यामध्ये कोणताही तुम्ही नंबर्स याच्यामध्ये यूज करून ते पर्टिक्युलर इयर मेन्शन करू शकता. The values should be enclosed in single quotes preceded by the keyword date. आता याच्यामध्ये बघा याचा सिंटॅक्स थोडासा वेगळा आहे. तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये कीवर्ड यूज केला जातो डेट आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर डेटची व्हॅल्यू जर त्याच्यामध्ये असाइन करायची असेल तर ती व्हॅल्यू तुम्हाला सिंगल कोट मध्ये असाइन करावी लागते. ओके. तर ती सिंगल कोट मध्ये या टाइप मध्ये लिहिते. तुम्हाला इथं दिसत असेल बघा डेट इन सिंगल कोट 1999-01. 01 is month and again 01 which is date. ओके. तुम्हाला जर हे डबल डिजिट मध्ये यूज करायचं नसेल तर तुम्ही सिंगल डिजिट मध्ये पण यूज करू शकता. बघा इथे डेट इन सिंगल कोट 2000-2-2. ओके. म्हणजे तुम्हाला 00 लावण्याची सुद्धा गरज नाही. या टाइप मध्ये व्हॅल्यू लिहिली ती तरी सुद्धा ती काय होते ऍक्सेप्ट होते. ओके. आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट डेट अँड टाइम इंटरवल टाइप आहे तर त्याच्यामध्ये आहे तो टाइम. Okay, the time data type accepts time values. No parameters are required when declaring a time data type. याच्यामध्ये कोणताही पॅरामीटर्स घेण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली जाते. The format is HH, MM, SS. HH means hours, MM means minutes, and SS means seconds. The fractional value can be used to represent nanoseconds. The minutes and seconds value must be 2 digits. म्हणजे याच्यामध्ये मिनिट्स आणि सेकंडची व्हॅल्यू ही 2 डिजिट्स मध्ये घेतली जाते. हवर्स व्हॅल्यू शुड बी बिटवीन 0 and 23. म्हणजे हवर्स आपण 0 to 23 या मिडल मध्ये या रेंज मध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर मिनिट्स व्हॅल्यू शुड बी बिटवीन 00 and 59. म्हणजे मिनिट्स किती असतात तर 0 to 59 एवढे मिनिट्स असतात. तर त्याच्यामध्ये घेताना आपण 00 घेतो आणि लास्टला काय असू शकतं 59. तर या रेंज मधील व्हॅल्यू मिनिट्स मध्ये येऊ शकतात आणि सेकंड्स मधील व्हॅल्यू किती येऊ शकतात तर 00 to 61. ओके. तर 61 या 61.99. ओके. या टाइप मध्ये आपण सेकंड्स यूज करू शकतो. सो व्हॅल्यूज असाइन्ड टू द टाइम डेटा टाइप should be enclosed in single quotes and preceded by the keyword time. म्हणजे एखादा टाइम जर त्याच्यामध्ये यूज करायचा असेल तर त्याच्यापूर्वी टाइम हा कीवर्ड यूज केला जातो. तर इथे बघा टाइम इन सिंगल कोट 1 कोलन. आता याच्यामध्ये कोलन यूज केला जातो आणि याच्यामध्ये डॅश यूज केली जाते. हा डिफरन्स आहे बघा. डेट मध्ये डॅश हा सेपरेटेड यूज केला जातो आणि याच्यामध्ये कोलन यूज केला जातो. तर बघा टाइम इन सिंगल कोट 1:10:20. म्हणजे 1 hour 10 minutes and 20 seconds. तर या टाइप मध्ये हा डेटा टाइप कव्हर होऊ शकतो यूज होऊ शकतो. ओके. दीज आर द डेटा टाइप्स अवेलेबल इन PL SQL. ओके. दीज आर नंबर टाइप्स, character types, then boolean types and date time and interval type. Okay. Our today's points are completed. So in this lecture we just studied about PL SQL expressions and comparisons. In that we cover the points logical operators, Boolean expressions, case expression handling, null values in comparisons,
and conditional statements. Okay, the programs depends upon these points are we going to study in our next part of this unit. Okay, याच्यावरती जे काही डिपेंड्स प्रोग्राम्स आहेत तर ते प्रोग्राम्स आपण कसे करायचे किंवा त्याच्यामध्ये ते कसे प्रोग्राम्स मध्ये कसे यूज करायचे हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. त्यांचा ऑटोमॅटिकली यूज होत जाईल प्रोग्रामिंग मध्ये, तेव्हा तुम्हाला ते समजत जाईल. आणि त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट बघितला तो आहे PLSQL डेटा टाइप्स. आणि त्याच्यामध्ये 4 टाइप्सचे डेटा टाइप्स आपण बघितले, नंबर टाइप्स, कॅरेक्टर टाइप्स, बुलियन टाइप्स अँड डेट अँड टाइम इंटरवल टाइप्स. ओके, so there is any problem related to this lecture, so say me about that points. Okay, thank you.